नमस्कार. नमस्कार. आपण निमगाव येथे ज्ञानदेव शेंडकर यांच्या कलिंगडाच्या प्लॉटवरती आहेत. तर आपलं ऋषी कृषीचं जे प्रोडक्ट त्यांना आपण दिलं ते देण्या अगोदरची काय कंडिशन आणि वापरल्यापासून त्यांच्या प्लॉटमध्ये काय चेंजेस झाले किंवा काय फरक पडला त्यांना ते त्यांच्या शब्दात ऐकू. नमस्कार साहेब. नमस्कार. पहिल्या सुरुवातीला कलिंगड लावलं त्यावेळेस उगवण शक्ती होलाच्या जास्त अंतर असल्यामुळं पाणी पोहोचल्यामुळं म्हणजे ड्रिपर जिथं होते त्याच्या लांब बी लागले गेलं, लांब बी लागल्या गेलं, त्याच्यामुळे उगवण शक्ती कमी प्रमाणात झाली. बरोबर. नंतर फळ सेटिंगच्या टायमाला तुमचं जी औषध सोडलं त्या औषधाच्या मानानुसार कलिंगड लांब निघालं. नंतर ते पोसत गेल्यानंतर त्याचा इफेक्ट तुमचा 8 दिवसाच्या आतच मला दिसून आला. मग आता ज्यावेळेस आपण सुरुवातीला वापरलं त्यावेळेस वेल किती वाढलेला होता किंवा त्याच्यावर काय रोग होते काय नाही, फुलं लागलेली होती किंवा लागून गळत होती काय, म्हणजे काय सिच्युएशन होती? अगोदर फुल सेटिंगच कमी होत होती. तुमचं औषध सोडल्यानंतर फळधारणा जास्त, फुल सेटिंग होऊन फळ धरली, सेटिंग झाली. आणि फळ सेटिंग झाल्यानंतर कमीत कमी फळ ती 1 इंच निघतानाच 1 इंचाचं पेन्सिल सारखं निघतंय. बरोबर. आणि एका झाडाला 3-3, 4-4 सेटिंग झालेली आहे. म्हणजे जर तुम्हाला पाणी व्यवस्थित असतं तर निश्चित ह्याचा रिझल्ट अजून ह्याच्यापेक्षा चांगला असता. आजही तुम्ही म्हणताय की 1 दिवसाआड 2 तास चालतंय तुमचं, पण आज आपलं ऍक्च्युअली 3-4 तास रोजचं ह्याला पाणी पाहिजे, कारण कलिंगड हे पाण्यावरच पीक आहे. पाण्याअभावी समजा माझं म्हणजे माल फुगलेला नाही. बरोबर. आणि तुम्हाला पुढे खर्च करायची पण डेअरिंग होत नाही. पाणी नसल्यामुळे खर्च करणे डेअरिंगच नाही. चालेल. म्हणजे साधारण 1-2-2.5 किलो 2-1.5 किलो ह्या आसपास फळं झालेली आहेत. 1.5 किलो पर्यंत फळ झालेलं आहे. आणि ह्याला जर पाणी असतं तर निश्चित हे 4 किलोच्या क्रॉस झाला 4 किलोच्या पुढे काढून दाखवलं असतं तुम्हाला. 4-5 किलो. हा. याच्या अगोदर कसं आहे, तुमची आमचा काही एवढा संबंध नसल्यामुळं आम्ही रासायनिक खत वापरत होतो. बरोबर. त्याच्यामुळे एवढा रिझल्ट भेटत नव्हता. त्याच्यापेक्षाही जास्त तुमचा रिझल्ट आम्हाला चांगला भेटला. बरोबर. त्याच्यामुळे 1 जूनच्या पुढे आम्ही तुमच्याशी अवश्य कॉन्टॅक्ट करून तुमची औषधं मागून घेऊ. चालेल. धन्यवाद साहेब. ह्या परिस्थिती